दरम्यान पृथ्वीराज चव्हाण यांनी नाशिकमध्ये खळबळजनक दावा केलाय। 2014ला शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याचा प्रस्ताव आल्याचा दावा त्यांनी केला। मात्र 2014 मध्ये तो प्रस्ताव फेटाळल्याची माहिती त्यांनी दिली। हा प्रस्ताव दिल्लीला घेऊन गेलो तर आमचे दिल्लीतले नेते मला ओरडतील असं सांगून प्रस्ताव फेटाळल्याचं त्यांनी सांगितलं। तर पुढे 2019ला हा प्रस्ताव आपणच पुढे नेल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलंय। हा जो प्रस्ताव 3 पक्षाचा होता, आता तुम्हाला हे सांगतो मी की शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन सरकार स्थापन करावं, हा प्रस्ताव पहिल्यांदा मला वाटतं डिसेंबर 14ला माझ्याकडे आला होता। कोणाकडनं? मित्रपक्षाकडून, की आपण तिघं मिळून सरकार करूया। किती 2014 ला आमचा पराभव झाला, भाजपचं सरकार आलं, त्यावेळेला आलं होतं की यांना घालूया आपण तिघं मिळून करूया, बाकी पुढचं काय कोण होणार कोण ते नव्हतं झालं होतं। मी तिथल्या तिथं उभ्या प्रस्ताव रिजेक्ट केला। म्हणजे पहिला प्रस्ताव कोणी आणला? ते नव्हतंच, पुढचं होतं मूळ कल्पना एकत्र यायचं का, मग नंतर पुढच्या गोष्टी तिथंच प्रस्ताव रिजेक्ट केला की आमच्या पक्षाला शिवसेनेवर जाणं मान्यच होणार नाही। पण मला मी जर गेलो प्रस्ताव घेऊन तर मला तिथं ओरडतील तिथं आमचे नेते 14, पण 19ला मीच तो प्रस्ताव पुढे दिला, का नेला? दरम्यान आपण बघतोय पृथ्वीराज चव्हाण यांचा नाशिकमध्ये खळबळजनक दावा। शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिघे एकत्र येण्याचा प्रस्ताव हा 2014 मध्येच आपल्यापर्यंत पोहोचला होता असं त्यांनी म्हटलं। मात्र तो फेटाळल्याची माहितीही त्यांनी दिलेली आहे। प्रवीण दरेकर आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडले गेलेत। प्रवीणजी, 2014च्याच वेळची गोष्ट आता पृथ्वीराज चव्हाणांनी स्वतः उघड करून सांगितली आहे। 3 जे पक्ष आहेत, राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस, तिघं एकत्र येण्याचा प्रस्ताव तेव्हाच होता आणि भाजपला बाहेर घालवूया असं त्यांचं म्हणणं होतं, असा दावा त्यांनी केलाय चव्हाणांनी। नाही, मला वाटतं आता ही गोष्ट पुन्हा नव्यानं सांगण्याची काही आवश्यकता नव्हती, परंतु एक गोष्ट यातनं स्पष्ट होते की शिवसेना बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार बाजूला सारून काँग्रेस सोबत जाण्यास तयार होती, हे आता दस्तूर खुद्द पृथ्वीराज चव्हाण बाबांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। आणि याचं कारण म्हणजे भारतीय जनता पार्टीचा जे काही वाढ होती किंवा जो काही वेग होता तो यांना थांबवता येण्यासारखा नव्हता। आता ईडी, इन्कम टॅक्स यांच्या नावाने बोंबा मारायच्या काँग्रेसच्या काळामध्ये त्यांनी काय केले संपूर्ण देशवासींनी पाहिलेलं आहे सुडबुद्धीचं राजकारण। परंतु केवळ भाजप वाढतोय आणि महाराष्ट्रामध्ये काही मोठ्या नेत्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांचं नेतृत्व प्रस्थापित होत आहे आणि ते जर झालं परत तर 10-15 वर्ष महाराष्ट्राला देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली विकासाकडे जाईल आणि पुन्हा आपलं काही पक्षाचं खरं नाही। त्याच्यामुळे तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून कर्मेना असं त्यांचं झालं आणि मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेनेबरोबर एकत्रित येण्याचा प्रस्ताव पृथ्वीराज बाबा आणि काँग्रेसने दिला। एक गोष्ट यातनं पुन्हा स्पष्ट झाले की केंद्राच्या नेतृत्वाची शिवसेनेच्या बाबतीतची भावना त्यावेळेला काय होती की नको आम्हाला शिवसेना, नको, आमची विचारधारा वेगळी आहे, त्यांची विचारधारा वेगळी आहे, इतर राज्यांवर आमचा परिणाम होईल। आणि मग शेवटी दगडापेक्षा वीट मऊ बोलत केवळ देवेंद्रजींचा आकस, देवेंद्रजींच्यावर त्यांच्याशी आपल्याला बरोबरी करता येत नाही, त्यांचं नेतृत्व प्रस्थापित होतंय, या एका कारणासाठी भारतीय जनता पार्टीला रोखणं म्हणून आपण सगळे आचार, विचार, धोरण, भूमिका बाजूला ठेवून एकत्र यावं अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न होता, हे खरं आहे। आणि त्याच्यामुळे उद्धवजी ठाकरे साहेब आपण तेव्हापासून काँग्रेसच्या संपर्कात आहात हे पुन्हा एकदा पृथ्वीराज बाबांनी त्या ठिकाणी अधोरेखित करून दाखवलं। उद्धवजींनी यावर भूमिका स्पष्ट करण्याची आवश्यकता आहे। निश्चितच प्रवीणजी, धन्यवाद। आपण एनडीटीव्ही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल। सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेल्या। तर ताई, आपण बघतोय 2014ची एक गोष्ट आता पृथ्वीराज चव्हाणांनी समोर आणलेली आहे की तेव्हाच हा प्रस्ताव होता शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येण्याचा, पण तेव्हा चव्हाणांनीच तो फेटाळला असं ते म्हणतात। तुमची काय प्रतिक्रिया? मला असं वाटतंय की माझं मुळात राजकीय वय 4 वर्षांचं आहे। मी आधी चळवळीत काम करत होते। 2022 साली मी सक्रिय राजकारणामध्ये प्रवेश केला आहे।
त्यामुळे त्या काळामध्ये शिवसेनेमध्ये सक्रिय पद्धतीने एकत्रित शिवसेनेत काम करणारी जी मंडळी होती त्यात आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा होते. त्यामुळे एकनाथ शिंदेंना नक्की माहिती असेल की 2014 साली काय घडलं होतं किंवा या सगळ्या सक्रिय राजकारणात आता सध्याच्या महाविकास आघाडीचे शिल्पकार असणारे ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेब यांना त्याची माहिती असू शकते. त्यामुळे पृथ्वीराज बाबांनी जे म्हटलंय ते खरं आहे की खोटं आहे यावर मी टिप्पणी करण्यापेक्षा ज्येष्ठ नेते आदरणीय पवार साहेब असतील किंवा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील यांनी त्यावर जर बोललं तर ते अधिक कदाचित आपण व्हॅलिड धरूया किंवा त्यांना बोलणं विचारणं हे जास्त संयुक्तिक असेल असं मला वाटतं. निश्चित. सुषमाजी, धन्यवाद. आपण NDTV मराठीशी संवाद साधला त्याबद्दल. आपण बघतोय की पृथ्वीराज चव्हाण यांनी खळबळजनक दावा केल्यानंतर आता चहूबाजूनी प्रतिक्रिया, राजकीय प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत. काही वेळापूर्वीच प्रवीण दरेकर भाजपचे नेते आपल्यासोबत जोडले गेले होते आणि त्यांनी तेव्हापासूनच शिवसेना ही सगळी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारांना सोडून काँग्रेसकडे कशी गेलेली होती याचा एक परिपाठ पुन्हा एकदा मांडलेला आणि टीका केलेली आहे. दुसरीकडे आपण बघितलं पृथ्वीराज चव्हाणांनी हा दावा केल्यानंतर आता त्यातनं अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटू शकतात, तर तिखट प्रतिक्रिया सुद्धा येण्याची शक्यता आहे.